आपल्याला घरच्या घरी शेतकऱ्याला ऑर्गॅनिक कार्बन बनवता येतो का? तर याचं उत्तर माझ्याकडे आहे, होय. आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघा. एक पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आपल्याला 5 लिटर ऑर्गॅनिक कार्बन बनवले तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागेल सर्वसाधारण 250 ग्रॅम. आणि कार्बन पावडर काही काळी कोळशासारखी दिसत्या, ही कार्बन पावडर तुम्हाला अर्धा किलो लागेल. ह्याची किंमत आहे तुम्हाला 100 रुपये आणि ह्याची किंमत आहे तुम्हाला 100 रुपये. म्हणजे हे 200 रुपये किलो आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन पावडर 200 रुपये किलो आहे. तर अर्धा किलोचं सर्वसाधारण आपल्याला 100 रुपये गेले आणि ह्याचे सर्वसाधारण आपल्याला 100 रुपये गेले. 200 रुपये खर्च झाला. आणि हा जो दिसतोय हा हे ॲक्वाचं पाणी पाहिजे, ज्याचा TDS आपल्याला 100च्या खाली असणं आवश्यक आहे. म्हणून हे शुद्ध फिल्टरचं पाणी आपण आणलेलं आहे. त्याबरोबर आपल्याला एक बकेट लागेल आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक काठी लागेल. त्याच्याबरोबर आपल्याला हँड ग्लोव्ज लागतील आणि तोंडाला मास्क लागेल. तोंडाला मास्क लागायचे म्हणजे लावणं गरजेचं आहे. आणि हे बंद खोलीत जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हे तुम्ही काय बनवू नका. 2 लिटर पाणी घेऊया. 2 लिटर पाणी घेतलं बघा बकेटमध्ये आपण. त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकणार आहे. आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकतोय. हे पूर्ण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलंय बघा. आता पूर्ण ढवळून घ्यायचं आहे हे पाणी पूर्णपणे. मध्ये आपल्याला हे पूर्ण विरघळलंय बघा. आता याच्यामध्ये आपल्याला कार्बन पावडर टाकायची आहे बघा. हे कार्बन पावडर टाकतोय मी. ते टाकताना थोडी थोडी टाकायची आहे बघा. थोडी टाकायची आणि पुन्हा हलवून घ्यायची व्यवस्थित. त्यात ती मिक्स झाली पाहिजे. एकदम टाकली तर घेतल्या होत्या बघा. पाऊण तास द्रावण ढवळीत बसायचं आहे बघा. अशा पद्धतीचं गाळसर झालेलं आहे पाणी आहे बघा. हे त्याचं पूर्ण मॉलिक्युलर सगळं त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या पाण्यामध्ये विरघळलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं काय कार्बन पावडरला पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये ते मिक्स केल्यामुळं हा पूर्णपणे आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन असतो तो तयार झालेला आहे बघा. पूर्ण ते विरघळलं आहे बघा पावडर. आता ऑर्गॅनिक कार्बनची पावडर त्याच्यामध्ये काही असं काळं तयार झालं आहे बघा. पूर्ण विरघळलेला पावडर बघा. आता हे पाणी थोडंसं वाढवलं जायचं म्हणजे आणखीन त्याला विघटनाला बरं पडतं. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. आत्मा हे याचं कारण तुम्हाला मी सांगतो की कर्ब जर सेंद्रिय जमिनीचा कमी झाला तर तुमच्या पिकाची उत्पादकता ही कमी होते. कोणत्याही पिक असू देते. आता जर सर्वसाधारण आपण टेंटेटिव्ह जरी बघितलं तर महाराष्ट्राच्या जमिनीचा सर्वसाधारण सेंद्रिय कर्ब किती आहे? 0.8, 0.2, 0.3, 0.4 असा माती परीक्षणाच्या अहवालामध्ये केंद्र शासनाने जेव्हा अभियान राबवलं त्या अभियानामध्ये अंतर्गत महाराष्ट्रातल्या जमिनीचा सर्वसाधारण टेंटेटिव्ह एवढा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आलेलं आहे. तर ते 0.1 म्हणजे 0.2 असं 3, 4, 5च्या दरम्यान गेला पाहिजे. इंग्रजांच्या काळात 0 होता. आता तो 0.5 कमीत कमी चांगलं उत्पन्न घ्यायला कमीत कमी 3 पॉईंट तरी पाहिजे सेंद्रिय कर्ब. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सेंद्रिय कर्ब जमिनीत असणं आवश्यक आहे. तो बॅक्टेरियांचं खाद्य आहे. बॅक्टेरियांचं संवर्धन होतं आणि तुम्ही टाकलेले रासायनिक लागवड आहे ती सर्व पिकांना उचलून देण्याचं काम बॅक्टेरिया करत असतात. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होऊन चालत नाही. लागवडची उपलब्धता करून देते, जमिनीत सुपीकता बनवते, जमिनीत भुसभुशीत बनवतो. सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्ब हा 1% जर असला तर 1% नाही पाहिजे, खरं 2-3% दरम्यानच पाहिजे सेंद्रिय कर्ब. आता 0.8च्या दरम्यान सेंद्रिय कर्ब महाराष्ट्राच्या जमिनीत काही ठिकाणी आवडतो. काही ठिकाणी 6 आहे, काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 2 आहे, काही ठिकाणी 1 आहे. ह्याची उत्पादकता घटली कारण पिकांची कारणं ती आहेत. सेंद्रिय बायोलॉजिकल कंडिशन अतिशय चांगली राहते. सूक्ष्मजीवांचे व्यवस्थापन व्यवस्थित राहतं. सूक्ष्मजीवांचं खाद्य आहे सेंद्रिय कर्ब, त्यामुळे जीवनाची संख्या व्यवस्थित राहते. आणि तुम्ही टाकलेले जे रासायनिक लागवड आहेत किंवा खतं उचलून देण्याचं काम हे बॅक्टेरिया करत असतात आणि बॅक्टेरिया कर्ब खाऊन जगत असतात. म्हणजे एकमेकाशी परस्पर संबंध आहेत. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अतिशय जमिनीत चांगल्या पद्धतीचं घेतलं पाहिजे. टाकलेली खतं उपलब्ध करून द्यायचं काम करून देत असतो. सूक्ष्मजीवांचं खाद्य आहे आणि त्यामुळे ते सेंद्रिय कर्ब जमिनीत बऱ्यापैकी असणं आवश्यक आहे तर आवश्यक आहे. आता तुम्हाला फवारणी करायची म्हटलं तर सर्वसाधारण 2 ते 3 मिली लिटरला फवारणीसाठी तुम्हाला सेंद्रिय कर्ब आपण फवारू शकता. तुम्हाला मी दाखवतो कसा बनलेला आहे बघा. हे अशा पद्धतीनं बनलेला आहे सेंद्रिय कर्ब. आणि सर्वसाधारण तुम्हाला जर ऊस पीक केळी असेल कुठलेही पीक असू दे, तुम्हाला जर ठिबकमधनं सोडायचं असेल तर एकरी 5 लिटर हे तुम्ही सोडू शकता. काय अडचण नाही. 10 लिटर पण सोडू शकता कारण हे जैविक एक प्रकारचं फर्टिलायझर झालेलं आहे.
जे आपण कर्ब कमी झाला हे सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करत असतो जमिनीमध्ये. तुम्हाला जर घरच्या घरी बनवायचं असेल तर साहित्य काय काय लागतं हे PDF फाईल आहे बघा. श्री विज्ञान संत अंकुश पाटील यांचा एक यूट्यूबला एक चॅनल आहे, अंकुश पाटील ॲग्री नावाचा. ते चॅनलवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला सगळ्या निविष्ठा व्यवस्थितपणे बघता येईल. आता हे काही साहित्य लागणार बघा, किती मिली प्रमाणाचे सेंद्रिय कर्बाचे उपयोग काय करता येतात. आणि हे अशा पद्धतीने तयार झालं आहे बघा, ऑर्गॅनिक कार्बन तयार झालेलं आहे बघा. हे अशा पद्धतीने तयार झालं आहे बघा हे. आणि हे आता 8 तासानंतर तुम्ही जमिनीमध्ये वापरू शकता.